4-4 दिवस खोलीत कोंडून घेतोय. कुठं गेलाय पत्त्या नाही. काय करतोय माहित नसतंय. आलं तर आलं, खाल्लं तर खाल्लं. शिवानी डबल पॉवर इथं कसा? त्या पिंपळाखाली त्याचं शूटिंग जागा झालं. ते ऐकल काय? सगळ्यांना सळो की पळ करून सोडल. त्याच्यात काय खोट नाही का? पोरग चांगला आहे. 1 नंबरनं पास व्हायचं. पोस्ताच्या शिकारला आलं का नाही असं ससं भेकरं वाटत असतातच. आपले शिकार होऊ नये म्हणून आडवी आलेली भूतं असतात ते. परवा दिवशी बघितलं त्याला तळमळताना. मला नाही सहन झालं. तो दुसऱ्या कुठल्या बी पोरीवर प्रेम करत नाही. तो त्या चिठ्ठीतल्या पोरीवर प्रेम करतोय. शिवशंभोसाठीनं पार्वतीने यज्ञात उडी मारलेली. पण या शंभूची पार्वती तशी नाही. दीदी सोनीताईकडं सहज ड्रेस दाखवण्यासाठी जाते म्हणाली होती. मग वही डोल्यातनं टिप्पा घालीत का गेली असेल? आणि सोनीताईच्या घराची वाट तर गौंडान जाते. मग दीदी इकडनं कुठनं गेलं? आमची दीदी काहीतरी चुकीचं पाऊल टाकते वाटतं. काहीतरी भलता सलता करण्याच्या आत तिला वाचवाय हवं. मला आता सोनीताईकडनं जाऊनच यायला लागणार. तिथे तिथे तिथे
रात्री कोणाला शोधतस आहे? नाही बा, कुठं कोणला? मग खिडकीतनं काय वाकून बघत होतस? वही नसती अजून कोणाकडनं शिकलस? हां, तर तर मगाशी ना मी रुपालीकडे गेला होता ना, तेव्हा ती म्हणाली हां तू ड्रेस शिवायला टाकलायस ना त्याची जवळ, तर ती म्हणाली झालाय म्हणून शिवून, तर तुला ती घेऊन जा म्हणाली, तच सांगायला आला होता मी. वय काय? अगो मी पण गेलेला तिच्याकडं, मला नाही तर दिसलंस. काय लावसटीन झालंस का? श्रेयू, माझा ड्रेस कधीच शिवून झालेला आहे. आज पैसे पण देऊन आला त्याला मी. अगं बाय, होय काय? मग त्यानं असं का सांगितलं मला? कानपाट रंगवी ना श्रेयू, लय खोटं बोलायला लागलंस आहेस तू आजकाल. हा शिकवतात कॉलेजमध्ये. कोणला शोधतस आहे मागादरनं? नाही, कुठं कोणला? तर तुला सांगितलं ना तुझ्याकडेच आला होता म्हणून. श्रेयू, मी काय बोल्यान नाही दूध पीत. तुझ्या चिचोक्या एवढ्या मेंदूत काय काय शिस्त तर चांगलं माहित आहे मला. काय नवीन कांड केला असशील तर सोयपणी सांग, तर टाकील दाडकाल सुजवून नाही माहिती. नाही तर दीदी बरा आहे का तच बघायला आला होता. अरे बाय, तर इथं कुठं तर असेल घराशी. म्हणजे ती तुझीकडे नाही आलेली? अगो या टायमाला कशाला येईल तर माझीकडं? अगो पण ती मोठी बॅग घेऊन घरातून बाहेर पडली. मला म्हणाली सोनीकडे जाता म्हणून आज झोपायला. ओके बाय, पण आमचं तर असं काय नाही ठरलेलं. अगो मेलस, तू घराशी एकटं असताना तर माझ्या घराशी कशाला येईल झोपायला? तोच मला काय समजलं नाही म्हणून मी आलं बघायला. अगो टिपा नको घालू. सोनीताई, तू मगाशी कुठं बाहेर गेलं असशील ना, तेव्हा आली असेल ना ती. जरा बघ ना आज जाऊन. नाही गो, मी मगात धरणं घरातच आहे, नाही आलेली ती. सोनीताई, मला ना ते एकलीच शंका येते. कसली गो? विके दादा आणि दीदी पळून तर गेले नसतील ना? काय पण काय, अगो ते दोघांचं प्रेम आहे एकमेकांवर म्हणून काय ती लगेच पळून जातील काय? अगो ती दोघं पण शानी जाणतीये, असलं काय नाही करणार. नाही, ती परवा भेटली होतीत ना तेव्हा मी स्वतः ऐकलंय, तर असंच काहीतरी म्हणत होती. दीदीला पोरगा बघायला येणार आहे ना म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असणार आहे. हे बाय माझे, अगो पण प्रगती मला काय बोलली नाही यातलं. श्रेयू, जर ती दोघं खरंच पळून गेली असतील तर हिसकोट होईल ग सगळ्याचा. सोनीताई, आपण काहीतरी करूया पाहिजे गो, त्यांना थांबवायला पाहिजे. होय, हर्या, आपण हर्याकडे जाऊया. तोच काय तर बघील आता. तू नको काळजी करू, चल. हरेश, अगे बाय, कोणतं बाय? माझे धबागलो ना मी. मी आहे. अगो एवढ्या कालोखात तोंडामधून करताव काय तुम्ही? एखाद्याने बघितलं तर झपटून मारायचं अशान. तर मला माहित होतं तू कावनात असशील म्हणून इथंच आलेला. बाई सोने, तू माझ्या का पारदीवर? आणि हा दात इतकं भूत घेतलंस काय सांगा ती? तुम्ही नक्की माणसा जाऊ ना का रात्रीच्या जखनी होता दोघी व्या? पास्कलपणा बंद करशील? अरे दादा, तू विके दादाला कुठं बघितलंच आहे काय? ता काय सकाळीच भेटला मला.
अगो मग तुम्ही काय चालवलं काय आहे? हा हऱ्या कुठं गेला, इक्या कुठं गेला? हा काय दोघांचा निष्ठाव करतावय काय शाप? नाही वयाच्या टकल्यात काय पण शिरू शकतं. व्हायचं ऐकून घेशील काय? तर श्रेयूला असं वाटतंय की इक्या आणि प्रगती पळून गेलेत. काय अगो काय भिरडं सांगलंय काय? हा असं कशाला करील ता? आणि तसं काय असतं ना तर त्यानं सांगितलं नसतं मला. दीदी मोठी बॅग घेऊन घरातून बाहेर पडली. मला म्हणाली सुनीताईकडे जाता म्हणून, पण ती तिच्याकडे गेलेलीच नाही आहे. आणि परवाच्या दिवशी मी स्वतःच्या कानानं ऐकलंय त्यांना असं काहीतरी म्हणताना, म्हणून मला शंका आली. फास हो राजा, मरा मिलीव लागला आता फास. अगो काय आवकलीन काय आहे दोघांनी? हा आम्हाला तर काय करायचं तोच सुधरत नव्हतं, म्हणून आम्ही तुझीकडे आलेलो. अरेस त्यांना थांबवायला पाहिजे. वाडीत जर कळलं ना तर जिवंत नाही ठेवणार दोघांना. होय होय, नाही त्यांना थांबवलंच पाहिजे. मी आधी जाऊन सूर्याला भेटता. माझ्या एकट्याच्यानं काय होणार नाही. नाही, सूर्यदादानं भाऊला सांगितलं तर आता सांगू दे. तुझा माझा ऐकणार आहेत किती आता? हा तुम्ही जावा घराशी, मी फोन करून सांगता काय तर. हा चालेल, मी श्रेयूकडेच थांबणार आहे आज तिच्या घराशी फोन नाही. कलव काय तर मेल्यानी मारा नांदी नाही दोघावा. आपण इथंच थांबूया. आता तुमच्या वाडीतला सचा माहिती आहे ना, त्याला मी गाडी घेऊन यायला सांगितलं. त्याच्याबरोबर जाऊया आपण, तर सोडील आपल्याला. चालेल. इक्या, मला भीती वाटायला लागली र. त्यानं कुणाला सांगितलं आणि त्याच्या संगती कोण आलं म्हणजे? नाही गो, तर असं नाही करणार. त्याला मी सगळं सांगितलंय आपल्याबद्दल. आणि आपण समजा आता जर वडापनी किंवा एसटीन गेलेलं ना, तर आपल्याला कोण ना कोणतरी बघील. म्हणून आपण त्याच्या गाडीवरनं जाऊया जाकादेवीपर्यंत. तिथनं मग जाऊ रत्नागिरीला. तिथनं मग बघू कोल्हापूरला कसं जायचं तर. इक्या, आपण वाईट करतावय काय र? आपली मुलं घरातली दुखावतील ना आता? नाही गो, आपण हा काय मुद्दाम करतावय काय? हा कार्याची वेळ लोकांनीच आपल्यावर आणली नाही ना. आपलं प्रेम त्यांना कधीच नाही समजलं आणि त्यांना तर समजून पण नाही घ्यायचं आहे. आपण एकाच गावातले आहोत, वेगवेगळ्या जातीचे आहोत. असं करून सारखं सारखं तर आपल्याला वेगळंच करणार ना. आणि प्रत्येक टायमाला आपण काय आपल्या प्रेमाला हरायलाच द्यायचं काय? ह्या टायमाला असं नाही होऊ द्यायचं आपण. आणि त्यासाठी हा एकच रस्ता आहे आपल्याकडं. मला पण भीती वाटते गो, पण आता आपणच आहो एकमेकाला. आपणच आधार द्यायला हवा ना एकमेकाला. एकदा आपण इथनं बाहेर पडलेलं ना की आपल्याला कोण वेगळं नाही करणार. तुझा विश्वास आहे ना माझीवर? वही क्या हाय. सूर्या, घात झाला सूर्या, घात झाला. आपण जाऊया जाऊया चल. काय रे वा वा, भया रावण नाचवीत आला असता नमनाच्या रिसली चालू केल्या. हा अरे हा पेंदे आला ना, सुदामा कुठं राहिलाय? काय रे मेल्यानो,
कधी शाने नंतर व्हायचंच नाही असं तुम्ही ठरवलं वाय काय? अरे सूर्या ता ती दोघावा ता ती काय व कुठला बसवला वाय? तपश्चर्या? भाऊ आहे काय? हा भाऊ आहे काय? अरे होय रे सोन्या, हाय. हा काय नातनीच्या टोपलीत ठेवलाय? अरे सूर्या मस्करी नाही, खरंच विचारताय काय? अरे भाऊला हेमदत आला व माझ्या कुठेतरी ढुरकाना खाणली वाय मेल्यानो. हा काय झालं तर पहिलं सांग मला. होय अरे तच सांगायला आलो होतो. अरे सोनी आलं होतं आता कावनाशी, त्यानं मला सांगितलं, प्रगती श्रेयूला सांगितलं मी सोनीकडे जाता राहायला म्हणून, पण तर आता सोनीकडे नाही आहे. श्रेयून सोनीला सांगितलं, प्रगती श्रेयूला सांगितलं. ए बावा, अरे काय मेलास? कोणाचं नावेर कोणाशी लावतोस आहे? हा अरे कोणी कोणाला काय सांगितलं? अरे मी आता विक्याकडे पण जाऊन आलो, पण ता सुद्धा घराशी नाही. मला वाटतं ती दोघांबा पलून बिलून काय. अरे काय रे करशील रामा? अरे ते काले डुकरान काय तोंडाला काल फाशीच ठरवलं नाही काय? हा आईशपत आता गावात तिथे त्याची 2 भितलाच करून टाकणार आहे मी. हा अरे एवढे दिवस बावा पुता करतावाय, शेवटी आपल्या ढुंगणाला पाना पुसला ना होई. सोनी आताच येऊन गेलंय, म्हणजे लय लांब गेली नसतील ती. अरे ता मरू दे, आता पातालात गेला ना तरी त्याला मी आता शोधून काढणार आहे. पण तू होई तुला माहिती नसल्याची नाटका नाही ना करीत आहेस? हा अरे एका फारशातलं सोंगाडी तुम्ही मेलव. अरे नाही सूर्या, आई रक्ता शपथ, मला ह्याच्यातलं काय सुद्धा माहिती नाहीये. आपण जाऊ, चल. तिट्यापर्यंत गेली असतील ती. थांब, मी लगेच पॅन्ट बदलून येता. हा अरे ह्या मेलानं घरच्यांनी विश्वास ठेवायचा, हा आणि ह्याने असं गैरफायदा घ्यायचा काय? हे तू पटकन चल. बहुतेक तास आलाय. सच्चा बघा दादा, मी तुम्हाला बाजारपेठेत नाही सोडणार, 7 पायऱ्याच्या उतारात सोडतो. तुम्ही जा भाऊ. चालेल. सोडलास तर जर वाडीतल्यांना कळलं ना तर माझी साला काढतील पहिले. नको रे, 7 पायऱ्यातच सोड. तुला माहिती नाही तू आमच्यासाठी काय केलं साहेब. तुझा उपकार मला फेडता नाही येणार कधीच. असं नाही रे दादा, बस काय, चल जाऊया. बॅग घे. बसलं.